नमस्कार मित्रांनो, आपल्या एम-पी-एस-सी आणि तलाठी या सामान्य विज्ञान या स्पेशल एम-सी-क्यू सिरीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आहे आपल्या सिरीजचा तिसरा दिवस आणि या सिरीजमध्ये आपण दररोजप्रमाणे 15 महत्त्वाचे सामान्य विज्ञानाचे प्रश्न सोडवणार आहोत. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि ही सिरीज एकही दिवस चुकवू नका. चला तर मग बघूया. प्रौढांमध्ये आर-बी-सी कोठे तयार होतात? तर उत्तर आहे बोन मॅरो. गर्भामध्ये आर-बी-सी प्रामुख्याने कुठे तयार होतात? उत्तर आहे लिव्हर व स्प्लीन. आर-बी-सीचे आयुष्य किती असते? उत्तर आहे 120 दिवस. आर-बी-सीचे ग्रेव यार्ड कोणते? तर उत्तर आहे स्प्लीन. आर-बी-सीला लाल रंग कशामुळे मिळतो? उत्तर आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो? उत्तर आहे आयरन. हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास कोणता रोग होऊ शकतो? तर उत्तर आहे ॲनिमिया. एका हिमोग्लोबिन रेणूमुळे किती ऑक्सिजन रेणू वाहिले जातात? उत्तर आहे 4. WBC चे दुसरे नाव काय आहे? तर दुसरे नाव आहे ल्युकोसाइट्स, व्हाईट ब्लड कार्पस्कल्स. WBC चे मुख्य कार्य काय असते? तर उत्तर आहे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे. WBC ची सामान्य संख्या किती असते? सामान्य संख्या असते 5,000 ते 11,000 दरम्यान. WBC कुठे तयार होतात? तर WBC हे दोन्ही ठिकाणी तयार होतात, बोन मॅरो आणि स्प्लीन मध्ये. WBC चे किती प्रकार आहेत? तर WBC चे प्रकार आहेत 5. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये किती प्रकार आहेत? ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये 3 प्रकार आहेत. अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये किती प्रकार आहेत? तर अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये 2 प्रकार आहेत. थँक्यू.